जय महाराष्ट्र मित्रांनो, आज पुन्हा काही वास्तविक मुद्दे मांडणार आहे मी तुमच्यासमोर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीबद्दल। निवडणूक म्हणजे विचारांची लढाई आणि ही विचारांची लढाई लढत असताना प्रत्येक उमेदवार आपापले विचार आपल्या प्रचाराच्या माध्यमातून मतदार राजासमोर मांडत असतो आणि हेच मुद्दे आणि हेच विचार लक्षात ठेवून मतदार राजा मतदान करताना योग्य त्या उमेदवाराच्या नावापुढचं बटन दाबत असतो। हाच प्रचार करत असताना आपला प्रतिस्पर्धी लोकांसाठी काही करू शकत नाही किंवा त्याचा खोटा प्रचार बदनामी करण्यापेक्षा आपण लोकांसाठी काय त्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो हे लोकांना पटवून देणं आणि सांगणं जास्त महत्त्वाचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हे तुमचं पण असेल। पण सध्या रंगलेल्या प्रचारात जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते आदरणीय खासदार साहेब आणि आदरणीय आमदार साहेब विद्यमान आमदार साहेब यांच्या नावाने त्यांनी काही खोटे फेसबुक पेजेस चालू केलेत, ज्यातून ते या दोघांची एकमेकांची बदनामी करत आहेत। काही त्यांचे फेसबुकच्या पोस्ट त्या एडिट करून त्याचा खोटा प्रचार काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चालवला आहे। डॉक्टर अमोल कोल्हे आपल्याला या सर्व बाबींची कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, आणि जरी असली तरी तुम्हाला पण हे चुकीचंच वाटेल, कारण आपण नेहमी सातत्याने सांगत आलात, जेव्हा आपण शिवसेनेत होता आणि आता राष्ट्रवादीत आलात तेव्हा पण, की आपण राजे शिवछत्रपती आणि शंभूराजे यांच्या विचारावर यांच्या पावलांवर यांच्या विचारांवर चालणारी माणसं आहात। आणि राजे शिवछत्रपती आणि शंभूराजे यांच्या पावलांवर चालणाऱ्या यांच्या विचारांवर चालणाऱ्या माणसाला खोट्या आणि चुकीच्या प्रचाराची किंवा खोट्या आणि चुकीच्या पद्धतींची कधीच गरज लागत नाही, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। इथून मागे मी 3 व्हिडिओ टाकले होते, ते तिन्ही व्हिडिओमध्ये मला बऱ्याच कमेंट आल्या की काही झालं तरी यंदा खासदार फक्त डॉक्टर अमोल कोल्हेच होणार, कारण ते शिवजन्मभूमीपुत्र आहेत। जेव्हा आपण हे सांगतो की ते शिवजन्मभूमीपुत्र आहेत, तर या शिवजन्मभूमीपुत्राच्या चेहरा देत असताना, उमेदवारीसाठी चेहरा देत असताना त्या उमेदवारीच्या नावाखाली आपण खोटा प्रचार करणं कितपत योग्य आहे, हा माझा प्रश्न आहे। आणि हे पटतं का डॉक्टर? तुम्हाला पण हे पटणार नाही मला माहिती आहे। मग या प्रश्नाचं उत्तर प्रचार करणाऱ्या लोकांनी स्वतः शोधावं आणि हे उत्तर त्यांनी स्वतःला द्यावं, जेणेकरून आता तरी तुमचे डोळे उघडतील आणि आपण योग्य त्या मार्गाने प्रचार करायला सुरुवात कराल। ही निवडणूक मुळात खासदारकीची आहे आणि खासदार हा आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना देशाचे ध्येय आणि धोरणं ठरवत असतो आणि या निवडणुकीची सुरुवातच प्रचाराने होते आणि जर पायाच खोट्या आणि चुकीच्या गोष्टीने भरला तर ती इमारत कशी उभी राहील हे लोकांना कळण्यात काही वेळ जाणार नाही। लोक खूप सुज्ञ झाली आहेत, आपली भाषा आणि आपली पद्धती विचार करायची आणि प्रचार करायची जी पद्धती आहे ते लोकांच्या लक्षात येते। त्यामुळे आपण माझ्या या सगळ्या गोष्टींचा आपण सकारात्मक विचार कराल आणि यावर योग्य ती पावलं उचलाल हीच अपेक्षा करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।